आणि त्यांची मागणी आहे MIDC पाहिजे. काय करणार तुम्ही? नदीला पाणी कुठून येणार? डोंगर पाहिजे, डोंगर मंजूर. मामा भांजा कर्मचारी फौज तो तेरी सारी है, इस स्टेज पे बैठे मेरे 31 अब भी तुझ पे भारी है. सिंह हा जंगलचा राजा आहे. सिंह सगळ्यांना बरोबर घेऊन चालत असतो. तो एकटा चालण्यासारखा स्वार्थी प्राणी नाही. बघा, गृहनिर्माण विभाग पण माझ्याकडे आहे, नगर विकास पण माझ्याकडे आहे, आणि आता उद्योग मंत्री आहेत. उद्योग मंत्री आपले उदय सामंतजी इथं अमोल खताळच्या संगमनेरला मी आलोय आणि त्यांची मागणी आहे MIDC पाहिजे. काय करणार तुम्ही? नोटिफिकेशन 2 महिन्यात काढणार. हो, धन्यवाद. अरे बाबा, हा एकनाथ शिंदे आहे. नो रिझन, ऑन द स्पॉट डिसिजन. हॅलो, अरे थांब. आपले प्रकाश आंबेडकर आरोग्य मंत्री आहे. तिथं बाबा अमोल खताळकडे मी आलोय. तिथं त्यांचं म्हणजे कॉटेज हॉस्पिटल आहे, पण त्याची दुरावस्था आहे. महिला आणि बाल रुग्णालय 100 बेडचं हॉस्पिटल आहे, बंद आहे. ते चालू करायचंय. काय करणार तुम्ही? अमोल खताळ यांना बोलवा. आणि त्याचं बघा, इथे लोक, हजारो लोक आहेत आणि तुमचा पक्षाचा प्रमुख इथं नाही शब्द देतोय. जिथं जाल तिथं MIDC मंजूर. लोक म्हटले पाणी पाहिजे, आम्हाला थोडं पाणी पाहिजे. ते म्हणतात धरण मंजूर. लोक म्हणतात धरण कसं काय होणार? नदी नाही, नदी मंजूर. नदीला पाणी कुठून येणार? डोंगर पाहिजे, डोंगर मंजूर. अरे बनवा बनवी करावं लागते थोडी. इलेक्शन मध्ये तुम्हाला फंडे करायची सवयच आहे. इलेक्शन फंडे ते काय थोडे फंडे करतात बघा. लोक आमचे भारी आहेत ना, त्याला सगळं कळतंय, लक्षात ठेवा. अशीही बनवा बनवीचा कार्यक्रम करू नका म्हणून सांगतो. काल सगळं मंजूर होतं. आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तो विषय निवळ संगमेर पडतो नाही, ते पूर्णपणे महाराष्ट्राचा विषय. कि मामा भांजे कर्मचारी फौज तो तेरी सारी है, मामा भांजा कर्मचारी फौज तो तेरी सारी है, इस स्टेज पे बैठे मेरे 31 अब भी तुझ पे भारी है. हे आमचे उमेदवार, हे सर्वसामान्य घरातले उमेदवार आहे. म्हटलं मागच्या वेळेस आलो, बिबटे पाहिजे, संगमनेर शहरामध्ये येतो, डुकर पाहतो. परत शहराच्या आतमध्ये गेलो तर मोकळे पिसाळलेले कुत्रे पाहतो. आणि आता फक्त एवढंच मला पाहायचं राहिलं होतं, ते सिंह पण आज मी पाहून घेतो. मग हा प्रश्न पडला की हा सिंह शोधला कुठे? हा प्रश्न पडला की यांना सिंह अनावा का लागला? मला लक्षातच आलं नाही. यांना हा गैरसमज होता कि टाइगर को रोकने के लिए सिंह की जरूरत है. पण दुर्दैवाने जर तुम्ही गुगल मध्ये आता पण मोबाईल उघडून सर्च मारला टायगर वर्सेस लायन, तुम्ही कोणत्याही मोबाईल ऍपवर सर्च मारला, वाघ विरुद्ध सिंहाच्या लढाईमध्ये वाघच जिंकतो आणि वाघच जिंकणार, हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगायला. मी आलो नाही, मला फोन यायला सुरू झाला 2 तारखेला. मी इथं आलो नाही, लोकांनी फोन करायचं सुरू झालं. लोक म्हणतात दादा इथं तुम्ही कधी येणार? लोक म्हणतात दादा तुमची सेटिंग झाली का?
दादा तुम्ही मॅनेज झाले का? अरे या सुजय विखेला मॅनेज करणाऱ्या या धर्तीवर जन्माला यायचं आहे. लोकांच्या अपेक्षा मी रोज भाषण केलं पाहिजे. अरे मी सुजय विखे, कपिल शर्मा नाही, मी रोज रात्रीचा शो नाही. आपण विधानसभेमध्ये भाषण केलं याचं काम करायची जबाबदारी आपली होती. 8 महिन्यामध्ये ते काम आपण मार्गी लावले ते 40 वर्षामध्ये पूर्ण झाले नव्हते. काल एक टायगर पण आले होते. ते टायगर आले आणि ते म्हणाले की टायगर आणि लायनच्या भांडणामध्ये टायगर जिंकत असतो. मला तुम्हाला सांगायचंय, टायगर हा एकटाच चालत असतो आणि सिंह जो आहे तो सगळ्यांना घेऊन चालत असतो. सिंह हा जंगलचा राजा आहे. सिंह सगळ्यांना बरोबर घेऊन चालत असतो. तो एकटा चालण्यासारखा स्वार्थी प्राणी नाही. ते म्हणले की मी रोज रोज येऊन भाषण करायला काय कपिल शर्मा आहे काय? मी म्हणलं कपिल शर्मा म्हणजे करमणूक असते. मला असं वाटतं की राजकीय कार्यकर्त्याचं भाषण हे मुद्द्यावर असलं पाहिजे, ते लोकांच्या करमणुकीसाठी असता कामा नये. आणि काही लोक इथं माझ्या नावाच्या चर्चा करतात, माझ्याशी चांगले संबंध आहेत, एकनाथ शिंदे मला मदत करतात, आमचं करतात, तमचं करतात, आणि विरोधात उभं राहतात. त्यांच्यावर भरोसा ठेवू नका. जो नहीं राम का वो नहीं काम का. आणि म्हणून हे तांबे लोटे बिटे काय आणि म्हणून लोटापर्यंत करायचं. माझी विनंती आहे सगळ्यांना, विरोधी पक्षाच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना, की उगाच मनात आलं म्हणून काही टीका टिप्पण्या करायचं बंद करा. मी शिंदे साहेबांचा प्रचंड आदर करतो. त्यांनी मला आजपर्यंत प्रचंड मदत केलेली आहे. ते मुख्यमंत्री असताना, नगर विकास मंत्री असताना त्यांनी मला मागच्या 2.5 वर्षाच्या आमदारकीत 50 कोटी रुपयाचा निधी त्यांनी मला दिलेला आहे. त्याच्यामुळे मी त्यांना काही बोलणार नाही. त्यांना जे कानात उभं राहून सांगत होते ना, तांब्यांवर बोला, तांब्यांवर बोला, हे त्यांना सांगत होते. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.